कॉकरोच जनता पार्टीने जोर का झटका धीरे से का असेना फायनली तो सरकारला दिलाच. तर धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्याच्या पाठीमागचा विजय हा फक्त सीजेपी आणि जेनजीचाच नसून तर पूर्ण लोकशाहीचा विजय आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं वाक्य शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा याचा विजय आहे. कारण आपला देश हा लोकशाहीवर चालणारा आहे, कोणाच्या हुकुमशाहीवर चालणारा नाही. तर आता पुढे धर्मेंद्र प्रधानला कोणताही मंत्रिमंडळ सामील न करता डायरेक्ट पॉलिटिक्समधून बॅन केलं पाहिजे. कारण असे मंत्री हे पॉलिटिक्समध्ये कॅन्सर सारखे काम करत आहेत. कारण यांना पुढे कोणत्याही मंत्रिमंडळात टाका, हे पुढे जाऊन तिथे घाणच करणार. दुसरी गोष्ट, ज्या दिल्ली पोलिसांनी प्रोटेस्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केले, त्यांची डोकी फोडली, अशांना डायरेक्ट सस्पेंड केले पाहिजे. डीसीपी संदीप लांबा, एसीपी अजय शर्मा, सचिन शर्मा यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. यांना विद्यार्थ्यांच्या कमरेच्या वरती मारण्याचा अधिकार दिला कोणी? प्रोटेस्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांवर ज्या हरामखोर दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीर गुन्हे दाखल केले आहेत ते त्वरित मागे घेतले पाहिजे. सरकारला वाटत असेल की भारतीय युवा धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यानंतर आंदोलन मागे घेतील किंवा थांबवतील, तर सरकारचा गैरसमज आहे. तर आंदोलन फक्त याकरिता थांबविले आहे की भारतीय युवाला फक्त धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा नको आहे, तर व्यवस्थापकीय पारदर्शकता, परीक्षांमधील वेळेमुळे आवश्यक ती मदत आणि नुकसान भरपाई आणि परीक्षांमधील अनियमितबाबत न्यायालयीन देखरेखीखालील चौकशी, तर या सर्व गोष्टी जर सरकारला मान्य असतील तरच युवा विद्यार्थी आंदोलनाला पूर्ण विराम देण्याचा निर्णय घेतील. नाहीतर भारतीय घटनेनुसार आर्टिकल 19 हा भारतीय विद्यार्थ्यांना परत सरकार विरुद्ध आंदोलनाचा अधिकार हा देऊ शकते. तर फायनली मी न्यू एज्युकेशन मिनिस्टर प्रल्हाद जोशी यांना इतकंच सांगेल की सरकारने जे तुम्हाला एज्युकेशन मिनिस्ट्री दिली आहे त्याचं प्रामाणिकपणे तुम्ही पालन करा, नाहीतर तुमचा धर्मेंद्र प्रधान 2 करायला आम्हाला वेळ लागणार नाही. जय भीम, जय संविधान.